ठाकरेंच्या 6 खासदारांनी वेगवेगळ्या गटासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले। 19 तारखेला बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं दिली आहेत। एक केंद्रीय मंत्रीपद, सर्वांना लोकसभेचं तिकीट हे देण्याचं आश्वासन दिल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेते अरविंद सावंतांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही खासदारांना स्वतंत्र गट किंवा अन्य पक्षात विलीनीकरणास मान्यता देऊ नये। कुठल्याही निर्णयाआधी आमचं मत विचारात घ्यावं। कोणत्याही फुटीर गटाला स्वतंत्र दर्जा किंवा सुविधा देण्यापूर्वी ठाकरे गटाची बाजू ऐकावी। हमने आदरणीय ओम बिरला जी से पूरे संविधान की रक्षा करने के बारे में तो वो उस चिट्ठी में लिखा है, कोई भी आएगा कुछ भी कहेगा तो नहीं चलेगा। पार्टी पार्टी है, कोई सांसद मतलब पार्टी नहीं, कोई विधायक मतलब पार्टी नहीं। पण खासदारांना फक्त वेगळा गट करून चालणार नाही, तर कारवाईपासून वाचण्यासाठी विलीन होणं आवश्यक आहे। आणि 19 तारखेला शिवसेनेच्या वर्धापन दिनीच ठाकरेंचे बंडखोर खासदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ऑपरेशन टायगरच्या हालचाली करण्यासाठी ठाकरेंच्या खासदारांपाठोपाठ एकनाथ शिंदेही दिल्लीत पोहोचले। माध्यमांना चकवा देत शिंदेही ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक घेण्यासाठी पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंकडून ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना मोठी आश्वासनं दिल्याचं कळतंय। सूत्रांच्या माहितीनुसार शिंदेंनी आश्वासित केलंय की 2029च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा लोकसभेचं तिकीट मिळणार। मतदारसंघात मुबलक विकास निधी, तर मराठवाड्यातील एका खासदाराला मंत्रीपद मिळणार। 10 तारखेला एनडीएची जी पंतप्रधान मोदींनी बैठक घेतली, त्या बैठकीनंतर दिल्लीच्या हॉटेल ताज मानसिंगला या सगळ्या लोकांची बैठक एकत्रितपणे झाली। या बैठकीत आता ज्यांनी गट स्थापनेचा वगैरे दावा आणि या सगळ्या बातम्या येत आहेत, हे सगळे लोक त्या बैठकीला उपस्थित होते। कसं आहे की आपल्या माणसावर आपणच जर विश्वास ठेवतो तो शेवटी नाईलाजानं ह्या सगळ्या प्रक्रिया करत असतो। जर स्वतःचा विश्वास आपल्या माणसावर ठेवला नाही, अशा गोष्टी होत नाहीत। त्याच्यामुळे म्हणून मी सांगितलं की शिंदे साहेब दिल्लीमध्ये आहेत, हे देखील तुमच्याकडनं आम्हाला कळलेलं आहे। 6 आमदार युबीटीच्या पत्रकार परिषदेला नाही, हे तुमच्याकडनं आम्हाला कळलेलं आहे। मला देखील उत्सुकता लागलेली आहे की संध्याकाळपर्यंत काय घडणार।